आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। गरिबांच्या आयुष्याला दिला नवा प्रकाश, विद्येच्या शस्त्राने केला अन्यायाचा नाश। शिका वाचा पुढे चला, मंत्र त्यांचा खरा, कर्मवीर भाऊराव जनतेचा तारा, कर्मवीर भाऊराव जनतेचा तारा। आदरणीय मुख्याध्यापिका, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी बोलणार आहे त्या महामानवाबद्दल ज्यांनी स्वतःच्या सुखाची पर्वा न करता गरिबांच्या हातात शिक्षणाची मशाल दिली आणि शेतकऱ्यांच्या लेकरांना शाळेच्या दारात आणलं आणि मजुरांच्या मुलांना अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर बनवलं। ते म्हणजेच आपल्या हृदयातील प्रेरणा स्रोत कर्मवीर भाऊराव पाटील। 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। घरात दारिद्र्य होतं, पण मन मात्र आभाळ एवढं मोठं होतं। कर्मवीर भाऊराव यांना जाणवलं की शिक्षणाशिवाय समाज उन्नत होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांची 1919 मध्ये त्यांची रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली। रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे उभी केली। गरीब विद्यार्थी काम करून शिकू शकतील म्हणून त्यांची कमवा आणि शिका ही योजना चालू झाली। विद्यार्थ्यांना फक्त अक्षरज्ञान नको तर कारणाची, श्रमाची आणि स्वाभिमानाची शिकवण द्यायची हा त्यांचा आग्रह होता। त्यांचा संदेश स्पष्ट होता, शिक्षण हे केवळ पुस्तकापुरतं नाही, ते समाज बदलण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे। पंखफुट्या पाखरांसाठी पवित्र सावट वृक्ष रोविला, जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला, त्याला ताटामधला घास दिला। मित्रांनो, भाऊराव पाटील यांनी आपल्या कामाच्या थेंबाने ज्ञानाची क्रांती उभी केली। त्यांनी स्वतःला जिजवलं पण समाज उजवला। त्यांचं आयुष्य हे त्याग, सेवा, प्रेरणा याचे ज्वालामुखी होतं। त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी कधीच झटले नाही, पण समाजासाठी संपूर्ण आयुष्य दिले। त्यांचं कार्य एवढं महान होतं, लोकांनी त्यांना दिलं कर्मवीर हे मानाचं पदक, कर्मवीर हे मानाचं पदक। जाता जाता एवढे म्हणेन की ज्योती तून ज्योत पेटवून अज्ञानाचा अंधार हरविला, गरिबाला ज्ञानाचा दीप कर्मवीरांनी दिला। त्याग, सेवा, प्रेरणा यांचे झाले महान मूर्तिमंत, म्हणूनच महाराष्ट्राचा कर्मवीर आहे संत, म्हणूनच महाराष्ट्राचा कर्मवीर आहे संत। एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो। जय हिंद, जय कर्मवीर, धन्यवाद।